हाय आणि जय श्रीराम मित्रांनो. हे बघा सकाळ सकाळी घरून निघालो गाडीवर जाण्यासाठी. हे बघा उमरखेडला आल्याच्या नंतर समोर महागावचा घाट 70-80ने उतरलो. नंतर 70-80ने उतरल्याच्यानंतर बघा खाली आलो. खाली आल्याच्यानंतर अनिलची तब्येत नसल्यामुळे अनिलला जायचं होतं गावाकडं. हे बघा अनिल बॅग वगैरे घेऊन निघाला गावाच्या दिशेनं. हे बघा लगेच ऑटो बोलून ठेवला होता मित्राचा. बसला ऑटोमध्ये चालला गेला गावाकडे. नंतर आलो बघा महागावच्या नदीवर आल्याच्यानंतर लगेच लोणबेळला आलो. लोणबेळला आल्याच्यानंतर लगेच आलो बघा यवतमाळला भेटले वडजे पाटील. जीवाभावाचे माणसं भेटले वडजे पाटील, त्यांचे सहकारी मित्र. त्यांच्यासोबत घेतला चहा. त्यांनी माझी गुरुची पाहणी केली. माझी गुरुची पाहणी केल्याच्यानंतर आम्ही आलो बघा सूरज धाब्यावर जेवण वगैरे केलं आणि निघालो बघा. इथून आपला सफर चालू झाला रात्रीचा. हे बघा नवनाथ पाटीलाची तब्येत नसल्यामुळे नवनाथ पाटील झोपी गेले, कारण अनिल पण नव्हता. अनिल नसल्यामुळे मला पण काही करमत नव्हतं, कारण असं वाटायचं की एकटा गाडीमध्ये मास्तर नसल्यामुळे. बघा नवनाथ पाटील झोपी गेले. नंतर आलो बघा रांजणगावला आल्याच्यानंतर हे बघा सकाळचा नजारा. नंतर रायपूरला पाणी पडल्यामुळे बघा नद्या सगळ्या आउट ऑफ कव्हरेज व्हायच्या. बघा भयानक पाणी पडलं. नंतर आलो बघा कुमारी टोल नाक्यावर. आज काय जिगरू आपली खाली होणार नव्हती, त्याच्यामुळं साईडला लावली आणि घेतला चहा घेतल्याच्यानंतर अशा प्रकारे आपला मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.